श्री स्वामी समर्थ. उद्या अधिक मास पौर्णिमा. अंघोळीच्या पाण्यात टाका या 2 वस्तू. दुःख, दारिद्र्य, पितृदोष नष्ट होईल. पतीची, मुलांची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या प्रिय माता आणि भगिनींनो आणि माझ्या सर्व दादांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. उद्या उजाडणारी सकाळ ही साधीसुधी सकाळ नाही. उद्या आहे अधिक मास पौर्णिमा. 3 वर्षातून एकदा येणारा असा हा दुर्मिळ योग जो तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि पिढ्यानपिढ्यात चालत आलेला पितृदोष मुळात सकट उपटून टाकणार आहे. कारण तुमच्या घरात सतत आजारपण असेल, नवऱ्याच्या कामात अडथळे येत असतील, मुलांची प्रगती खुंटली असेल किंवा शत्रूंनी तुम्हाला हैराण केलं असेल, तर उद्या सकाळी अंघोळ करताना फक्त एक गुप्त वस्तू तुमच्या अंघोळीच्या पाण्यात टाका. मी गॅरंटी देते की एक वस्तू पाण्यात टाकून अंघोळ केल्याने तुमचे भाग्य असे चमकेल की जे शत्रू आज तुम्हाला त्रास देत आहेत ते शत्रू उद्या तुमच्यावर चरणांवर येऊन लोटांगण घालतील. तुमच्या पतीची आणि तुमच्या मुलांची अफाट प्रगती होईल. पण ती रहस्यमय वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कशी टाकायची आणि त्यासोबत उद्याच्या दिवशी घरात सुख समृद्धीचा पाऊल पडणारा एक महा चमत्कारी उपाय आपल्याला करायचा आहे, जो मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. एकही सेकंद मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातक ठरते. पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. देवाचे नाव घेण्यात अजिबात आळस करू नका आणि हा व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण पुण्य वाटल्याने वाढते. अधिक मास हा भगवान श्री विष्णूंचा महिना मानला जातो, ज्याला आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो. आणि या मासातील पौर्णिमा ही सर्वात मोठी तिथी आहे. त्या दिवशी विश्वामध्ये एक वेगळं सकारात्मक ऊर्जा असते. अनेक घरांमध्ये सर्व काही असूनही सुख नसते, पसायत पण टिकत नाही, मुले ऐकत नाही. त्यांचं मुख्य कारण म्हणजे घराला लागलेली नजर, नकारात्मक खुर्च्या किंवा पितृदोष. शास्त्रांमध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपल्या घरातच असतात, पण योग्य तिथीला त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहिती नसते. उद्या सकाळी अंघोळ करताना जी वस्तू आपल्याला टाकायची आहे ती बाजारातून कुठेही विकत मिळत नाही. ती आपल्याला स्वतः तयार करायची आहे. तर ती वस्तू काय आहे ही मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. पण त्याआधी उद्याचा या पवित्र दिवशी घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया. माझ्या माता भगिनींनो, अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायण भगवानची पूजा किंवा कथा करण्याचे जे महत्त्व आहे ते शब्दाने सांगणे कठीण आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर उद्या घरात सत्यनारायण नक्की करा. जर ब्राह्मण मिळणे शक्य नसेल तरी घाबरू नका. तुम्ही स्वतः विष्णूच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करून सत्यनारायणाची पोथी वाचू शकता. या पौर्णिमेला सत्यनारायण करायचे काय फायदे होतात ऐका. अखंड लक्ष्मी प्राप्ती. पुरुषोत्तम मासात विष्णूची पूजा केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. एका पिढीचे दारिद्र्य नष्ट होते. एका पिढीचे दारिद्र्य नाही तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. पती आणि मुलांची प्रगती, घरात सुख शांती नांदते. नवऱ्याच्या व्यवसायात किंवा नोकरीत जी नकारात्मकता असते ती दूर होऊन त्यांना यश मिळते. मुलांची बुद्धी तीव्र होते. पितृदोषातून मुक्त. अधिक मासात केलेल्या सत्यनारायणामुळे आपल्या पूर्वजांना म्हणजेच पित्रात सद्गती मिळते. त्यांचे आशीर्वाद लाभल्यामुळे घरातील अडकलेली कामे एका झटक्यात पूर्ण होतात. सत्यनारायणाचा प्रसाद शिऱ्यामध्ये तुळशीचे पान टाकायला अजिबात विसरू नका, कारण तुळशीशिवाय भगवान विष्णूंना नैवेद्य स्वीकारत नाही. चला तर मग माता भगिनींनो आणि भावांनो, आता आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याचे तुम्ही अगदी सुरुवातीपासून उत्सुकतेने वाट पाहत आहात. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा तुम्ही अंघोळीला जाल तेव्हा त्या अंघोळीच्या पाण्यात नेमकी कोणती वस्तू टाकायची आहे, जशी चमत्कारिक ती वस्तू अशी कोणती आहे
जी पाण्यात पडताच तुमच्या शरीराची, तुमच्या मनाची, तुमच्या नशिबाची संपूर्ण नकारात्मकता खेचून बाहेर काढेल, ज्यामुळे जन्मोजन्मी दारिद्र्य संपेल, पतीची नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील, मुलांचे भाग्य उजळेल आणि जो शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थानव आहे ते स्वतःहून तुमच्या चरणावर येऊन लोटांगण घालते. ती महाचमत्कारिक वस्तू दुसरे तिसरे काही नसून ती आहे सिद्ध अंगारा आणि त्यासोबत आपल्याला वापरायचे आहे अर्धे लिंबू. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय. सिद्ध अंगारा आणि अर्धे लिंबू. आता तुमच्या मनात लगेच शंका आली असेल, हो ताई, अंगारा भस्म तर आमच्या देव्हाऱ्यात रोजच असते, आम्ही तो रोज कपाळाला लावतो, मग यात एवढे काय विशेष, आणि लिंबू तर स्वयंपाकघरात रोजच असतो, मग याने नशीब कसे बदलेल? तर माझ्या लाडक्या बहिणींनो, थांबा, इथेच नीट ऐका. हा रोजचा साधा अंगारा नाही, तर हा आपल्या उद्याच्या पवित्र तिथीला सिद्ध करायचा आहे. आणि लिंबाचा वापर थेट नाही तर एका विशिष्ट गुप्त पद्धतीने करायचा आहे. शास्त्रामध्ये या विधीला प्रचंड महत्त्व आहे. जो योग्य वेळी केला तरच त्याचे 100% फळ मिळते. चला तर मग कोणीही घाई न करता अत्यंत शांत चित्ताने समजून घेऊया की हा सिद्ध अंगारा घराच्या घरी कसा तयार करायचा आणि तो लिंबासोबत पाण्यात कसा वापरायचा. सिद्ध अंगारा कसा तयार करायचा ऐका. हा अंगारा आपल्याला बाहेरून विकत आणायचा नाही. अधिक मास पौर्णिमेच्या सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी तुम्हाला हा स्वतः तयार करायचा आहे. कसा ते नीट लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ न करता, कारण हा अंघोळी पूर्वीचा विधी आहे. फक्त हात, पाय आणि तोंड धुवून शुद्ध व्हा. घरातील देवांसमोर किंवा एका शांत ठिकाणी बसा. आता मातीचे एक छोटेसे पंती किंवा तांब्याची प्लेट घ्या. यामध्ये गाईच्या शेणाची एक छोटीशी गौरी उपडा म्हणतात. काही लोक त्याला ते ठेवा. जर गौरी नसेल तर तुम्ही शुद्ध भीमसेनी कपूर वापरू शकता. पण गाईची गौरी मिळाली तर त्याचे फळ 1000 पटींनी जास्त मिळेल. आता ती गौरी किंवा कपूर प्रज्वलित करा, म्हणजेच पेटून घ्या. ती पेटत असताना त्या अग्नीमध्ये तुम्हाला 2 अत्यंत महत्त्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे. पहिली वस्तू म्हणजे काळे तीळ, दुसरी वस्तू म्हणजे पांढरे मोहरे, ज्याला आपण राई म्हणतो. मंत्रांची शक्ती ती गौरी पेटत असताना डोळे बंद करून विष्णू भगवानांचे स्मरण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवतेचा किंवा 11 किंवा 21 वेळा जप. जेव्हा ती गौरी आणि त्या वस्तू पूर्णपणे जळून शांत होतील तेव्हा खाली जा. अगदी मऊ पवित्र राख शिल्लक राहील. माझ्या मातांनो, तोच आहे तुमचा सिद्ध अंगारा. आणि अंगाऱ्यामध्ये उद्याच्या दिवशी ब्रह्मांडात असणारी सर्व सकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि तुमच्या घरातील वाईट शक्तींना भस्म करण्याची ताकद आहे, निर्माण होते. अंघोळीच्या पाण्यात याचा वापर करण्याची गुप्त पद्धत. आता हा सिद्ध अंगारा तयार झाला. आता याचा वापर अंघोळीच्या पाण्यात कसा करायचा हे अत्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण इथेच खरी जादू लपलेली आहे. तुमच्या अंघोळीच्या बादलीमध्ये कोमट आणि स्वच्छ पाणी भरून घ्या. त्या पाण्यासमोर उभे राहून डाव्या हाताच्या तळावर एक चिमूट हा तयार केलेला सिद्ध अंगारा घ्या. उजव्या हाताच्या अनामिका बोटाने तो अंगारा बादलीच्या पाण्यात टाका. त्यानंतर एक स्वच्छ डाग नसलेले ताजे पिवळे लिंबू घ्या. त्यामध्ये त्याचे मधोमध 2 समान तुकडे करा. त्यातील अर्धे लिंबू हातात घेऊन त्याचा संपूर्ण रस त्या अंगाच्या टाकलेल्या पाण्यात पिळा. आता तुमच्या उजव्या हाताने त्या पाणी गोलाकार दिशेने 3 वेळा ढवळा आणि मनातल्या मनात म्हणा, माझ्या अंगाची, माझ्या घराची, माझ्या पतीची आणि मुलांची इडापिडा, दुःख, दारिद्र्य या पाण्यात विरघळून नष्ट होते. हा उपाय केल्याने नेमके काय घडते? वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणं सांगते, ऐका माझं. प्रिय प्रेक्षकांनो, जेव्हा तुमच्या या पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या शरीराभोवती जी एक ऊर्जा कवच असते ते पूर्णपणे शुद्ध होते. लिंबाची कार्य हे नकारात्मक ऊर्जा, नजर दोष आणि वाईट शक्ती तुमच्याकडे खेचून घेणारे सर्वात मोठे माध्यम मानले जाते. जेव्हा त्या रस पाण्यात मिळतो तेव्हा तुमच्या शरीराला चिकटलेली अलक्ष्मी मानसिकता,
मानसिक तणाव आणि नकारात्मक विचार धुवून निघतात. सिद्ध अंगाराचे कार्य सिद्ध अंगारा तुमच्या शरीरावर एक दवडी सुरक्षा कवच तयार करतो, ज्यामुळे बाहेरची कोणतीही वाईट नजर, कळणी, बाधा किंवा लोकांच्या जड फळ्यात तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर परिणाम करू शकत नाही. ज्या क्षणी तुम्ही हे पाणी अंगावर घ्याल तेव्हा स्वतःला इतके हलके आणि प्रसन्न वाटेल की जणू काही डोक्यावरचे खूप मोठे ओझे उतरेल. घरातील कर्त्या पुरुषाने आणि मुलांनी या पाण्याने अंघोळ केली तर त्यांना कामातील सर्व अडथळे दूर होऊन त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रात यश मिळू लागेल. तर माझ्या माता भगिनींनो आणि दादांनो, उद्याच्या हा अधिक मास पौर्णिमेचा दुर्मिळ योग अजिबात हातातून जाऊ देऊ नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. शास्त्र सांगते, विश्वासो फलदायक, म्हणजे जिथे विश्वास असतो तिथेच देव असतो आणि तिथेच फळ मिळते. स्वतःवर आणि भगवंतावर विश्वास ठेवून हा सिद्ध अंगारा आणि लिंबूचा उपाय नक्की करा. तुमच्या आयुष्यात जे काही चमत्कार होतील ते मला नंतर कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता मला खात्री आहे की मी तुम्हाला आजची ही माहिती अत्यंत मोलाची वाटली असेल, त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. व्हिडिओ तुमच्या नातेवाईक व ग्रुप मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा उपायाचा लाभ घेता येईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असाच शास्त्रोक्त आणि प्रभावी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोरील घंटी बेल आयकॉन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सेवा करत रहा. विष्णूचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना सदैव राहील. अधिक मासात काही विष्णूंची सेवा करणे अत्यंत फलदायी ठरते. त्या पण तुम्ही सेवा मनापासून करा. तुम्हाला भगवान श्री हरी सदैव सुखात आनंदात ठेवतील. हीच भगवंत विष्णू भगवानांकडे मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.